राम नारायण राम शब्द हे मनाच्या आतल्या गड्ढ्याला भरून काढण्यासाठी आहे। त्याला मनालाही आहाराची आवश्यकता आहे। आहार सर्वांना पाहिजे। तुम्ही दालचावळ खात आहात आणि मन विचारांद्वारे आपली ऊर्जा प्राप्त करत आहे। मनाचा आहार म्हणजे ध्वनी, यामुळेच ते फुलते आणि तेज प्राप्त करते। मन भरलेले आहे ते म्हणते माझा आहार द्या। तार वाजते, त्याला छेडले की त्यातून झंकार ऐकू येते। त्याला पाहिल्यावर त्यात किती शब्द लपले आहेत हे कळत नाही। बाहेर देखील कितीतरी आवाज आहेत, ट्रॅनचा आवाज, कारखान्यांचा आवाज, हे सर्व त्याचे आहार आहे। पणगीत जेवणानंतर एक पान आवश्यक असते, हुर हवा असतो, हे मुखशुद्धीसाठी असते। म्हणूनच कोणी थाळी भरून आहार देत नाही। जेवणानंतर थोडं दिलं जातं, फक्त मुखशुद्धीने पोट भरत नाही। इतक्या आदराने निमंत्रण दिलं आणि त्यानंतर सांगितलं 2 डिब्बे मुखशुद्धी खा। हे ऐकताना कसं वाटतं? खरी वस्तू दिल्याशिवाय मुखशुद्धी देणं मला हास्यास्पद वाटतं, पण इथे आपण असे हास्यास्पद कार्य करत आहोत। चिंतनशील लोकांना हे विचित्र वाटतं। आपण जे काही करतो, नोकरी, बाजार, भांडण, हे सर्व मुखशुद्धी सारखं आहे, पण आपण त्यांना महत्त्व देतो। राम नारायण राम।